गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये बिबट्या या नावानं प्रचंड दहशत पसरवली आहे। कारण महाराष्ट्रामधल्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामधल्या आणि काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्रामधल्या अनेक भागांमध्ये बिबट्याचा वावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलाय। मानवी वस्त्यांवर होणारे हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढलेत आणि यामध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत। काही ठिकाणी परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की नागरिकांना आंदोलन करावं लागलं। वन विभागानं अनेक ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे, पण बिबट्यांची संख्या इतकी मोठी आहे की वन विभागाचे असलेले पिंजरे आणि वन विभागाचे एकूण मनुष्यबळ हे सुद्धा कमी पडते की काय अशी शंका निर्माण व्हायला लागली। खरं तर मानव आणि वन्य प्राणी यांच्यामधला संघर्ष नवा नाहीये, पण गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हा संघर्ष जास्त तीव्र होताना पाहायला मिळतोय। वन्य प्राण्यांची शिकार करणं, वन्य प्राण्यांना मारणं हा कायद्यानं गुन्हा असल्यामुळे स्थानिकांना या प्रकरणात काहीही करता येत नाहीये। मात्र स्थानिकांचे जीव आणि त्यांच्या असलेल्या जनावरांचे जीव हे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सध्या जात आहेत। त्यामुळे प्रचंड संतापाचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे आणि याचे अनेक सामाजिक परिणाम सुद्धा घडतात।